म्हणलं तरी परमार्थ करता याला अजूनही थोडी लस आली, आता अजून वाट व्हायची शिल्लक आहे, म्हणजे द्यायची. आता ती लस देण्यासाठी सगळ्यांना वाटतं द्यावा, अजूनही सगळ्यांना वाटतं मिळावी. पण आता ती सरकारचं ताब्यात मिळणार आहे. फक्त फरक एवढा आहे, एवढ्या चांगल्या नियोजनामुळे आपण वाचलो. 200 पोलीस मेले, आपण वाचलो. कितीतरी डॉक्टर मेले, आपण वाचलो. कितीतरी अधिकारी गेले, पण आपण वाचलो ना. मग आपण सुखी आहे ना. मग काय कर, आपण सुखी राहिलो, हे सरकारचं नियोजन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या जीवनामध्ये तुम्ही पहा, बाबांच्या जीवनामध्ये त्यांचा चिरंजीवी आहेत मोठे. एक दोघ जण पुण्याला, तिघ जण मी पुण्यालाच आहेत, बाकीचे त्यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचं काम गोड आहे, त्यांचे मोठे हडपसरला एक जण राहतोय, एक वाघोलीला राहतोय. त्यांचा एक नातू आहे श्रीचं माझ्यावर ओझं होतं जास्त. आणि श्री आमच्या दिंडीला पंगत देतोय त्यांचा नातू. मला फोन आल्यावर म्हणलं मी तर येणार, त्याला काय ते म्हणले कीर्तन सोनीवर येतोय. म्हणलं उलटलं तर बरं झालं सोनीवर येतोय म्हणलं. आपल्या माणसापाशी जाता येते, बोलता येते. आणि त्या निमित्तानं तुम्ही एकमेकाला, आपण निमित्तानंच माणसं एकमेकाला भेटतात, पुन्हा केव्हा भेटणार आहे. म्हणून ही जी कुटुंब आहे का नाही, ते जरी तुम्हाला पहा, आता काही माणसं 100 एकरचे मालक असतील, पण माणुसकी नसते काही वेळेस. काही माणसं काय असतात, काही नाही पण माणुसकी महत्वाची. आणि संपत्तीला काय करायचं तुम्ही पहा, विदुराच्या घरी काही नव्हतं, श्रीमंती होती का? आणि धृतराष्ट्राकडे नाही संपत्ती, काय करायचं? 100 पोरं होते, एकही जगलं नाही. आणि विदुराकडे काहीच नव्हतं, पण उपदेश कुणाचा? विदुराचा. देव कुणाच्या घरी कन्या खा? विदुराच्या. धृतराष्ट्राकडे संपत्तीला काय करायचं? तुझ्याकडे संपत्तीला किंमत नाही, गुणाला किंमत. आणि आपण नेमकं काय माहिती, गुणानं कमी असलं, ज्ञानानं कमी असलं का आपलं आयुष्य बरोबर होतं. माझी आई ऐका बरं का, सुतबीजा पुटी पण फळे, आणि ती तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं, ती कुणाचीच नाही. तुम्ही पहा, तुम्ही जर घडवलं ना, मुलं घडतात. तुम्ही जर ठरवलं ना, मुलाची बरबादी 2च गोष्टी नाही, एक आई आणि बाप. आईने वडिलांनी ठरवलं नाही याला असं बनवायचंय, बनतं. आणि आईने ठरवलं का, जाऊ द्या मुरले, मग वाटोळं झालं. आज चांगले आता किती गोड गातात, शिंदे महाराज आहेत, आमचे कोंडगाव महाराज आहेत, कडदे महाराज, सगळे इथे वारकरी आहेत का नाही? तुमचा सप्ताह या वर्षी वारकऱ्यांनीच पार पाडला वाटतं. तुम्हालाही आनंद वाटला असं मस्त. इतकं चांगलं काम आहे. तुम्ही दरवर्षी सप्ताह करत होता, या वर्षी होता. मग तुम्ही या वर्षी जे दुःख होतं त्या काळात सप्ताह केला, किती काम चांगलं आहे. यावर्षी तुम्ही स्टँडर्ड कोण नाही म्हणले असते, 25,000 रुपये घे, पण येत आहे तुम्ही का? बरं, ते आल्यावर भीती होती ना. आपले ते आपले शेवटी संकट काळात जो मदत करतो तो खरा पाहुणा. संकट काळात आपली परिस्थिती नाजूक आहे आणि आपल्याला त्याला मदत केली, तो आनंद मग आपला गणत होतोय. म्हणजे हे नाथं महत्वाचं आहे. जर तुम्ही म्हणले चांगल्या काळात तर कुणी आपल्याला नसेल कळत, आपल्याला आपण हात केला आणि गाडी थांबली, आपल्याला गाडीत घेतलं आणि बोलेगावला सोडलं, बरं झालं, चांगलं काम आहे. आपल्याला हात केला आणि गाडी उभा केली आणि पुढे गेल्यावर पलटी झाली, काय करायचं आपल्याला? आपल्याला नाही उभा केलं, मग अर्थ काय? याचं उत्तर कळलं. आपलं काम, आपल्याला ज्या काळामध्ये कोणी मदत करतो तो खरं नाते समज. तुम्ही पहा, ज्ञानोबाच्या काळामध्ये आळंदीमध्ये सगळे लोक वाईट बोलत होते, एकही कोणी बोलत नव्हतं, सगळे टाकून बोलायचे. अशा आळंदीतले सगळे लोक आहेत. तेच लोक आता उद करतात. तुकाराम तुकाराम मला एका विचारलं, तुकाराम महाराज वैकुंठाला केव्हा गेले? का विमानात गेले बाबा. ते म्हणजे कधी गेले? म्हणजे बीजेला गेले. ते मला विमान कुठं उतरलं? म्हणजे तुझ्या चुलत्याच्या वावरात. तुम्हाला
ऐश्वरी होती, काय करायचे आपण त्यांची कीर्ती शिल्लक राहते. आणि आपलं नेमकं काय झालं माहिती का, आपली कीर्ती शिल्लक नाही. आणि सगळ्यांना विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये आजी आजोबाची कल्पना वेगळी, आजी आजोबाचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आपल्या गावामध्ये इथे एक जुनं दुकान होतं बघा, डोई फड्यांचं, शिलाई मशीन होती वाटतं. हा, ते आता आहेत ना बाबा, वारले, त्यांचे मुलं आहेत वाटतं, दोघं आहे, ती पलीकडे राहते ना तिकडं. आमचे आजोबा ह्या गावामध्ये आल्यावर आमचे कपडे इथं टाकायचे. लहानपणी आमच्या लवटे आजोबांनी आम्हाला आयुष्यभर कपडे घेतले, म्हणजे मरेपर्यंत म्हणायचे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मुलींच्या मुलांना सुद्धा कपडे घ्यायचे, आयुष्यभर कपडे घेतले. म्हणजे चांगला आम्ही लग्नच 8वीला असताना झालं वाटतं, ते त्या काळापर्यंत मला आजोबा कपडे घ्यायचे. ही माणसाची दिशा असते, इतकं प्रेम असतं मुलींवर. आता नाही ना कधी, आता काय कोणाला प्रेम आहे कळत नाही ना, ते संबंध कळत नाही. आता महिला मंडळ मला सांगा बरं, तुम्हाला तुमची आई आल्यावर बरं वाटतं का आमची? हा, मग आमची पुढे टाकायची वाना लई कधी आपली. तुम्ही आता जुनी तुम्हाला अनुभव आला असेल हे संसारिक लोकांचा, दादाला निवड केले, तुम्ही आहे बलीकड, तुम्ही सगळे माणसं आहे, तुम्ही सगळे त्या काळात, मी लहान, आम्ही शाळा, ही सगळे कर्तव्यशील माणसं मला, हे सगळ्या व्यक्तिमत्व. तुम्ही पाहा आता काय राहिलं नसन कळत, शेवट आहे का, टरफल आणि शेंगदाणा कळतं ना, त्याचं सांगड आहे. शेंग म्हणतो ना आपण त्याला, त्याच्यात शेंगदाणा आहे. सांगा बरं ते शेंगाला किंमत पोत्यात कशामुळे आहे? त्या टरफलाला शेंगदाणा आहे म्हणून. आता शेंगदाणा बाईनं काढून घेतला आणि टरफल बाजूला निघाली, बाई कुठं टाकती? आपण टरफलच आहे ना, आपण कोण आहे आता सध्या? तुम्ही रस गेला नाही म्हणून आता काय करायचं नाही कळत तसं सांगा. अजून बऱ्याच बाया म्हणतात, बाया मी म्हणून याच्यासोबत संसार केला, म्हणजे का नाही, मी म्हणून आणले, म्हणजे का नाही. फक्त एकदा नातू म्हणला म्हातारीला, आजी तू जर नसती तर दुसरी केली असती बाबांनी, पुन्हा पुन्हा कमी एवढी. याचं उत्तर कळलं का? मी आहे म्हणून नाही, मी आहे म्हणून शनिवार नाही, मी आहे म्हणून राष्ट्र नाही, मी आहे म्हणून देश नाही. आपल्यावर मी ही संपलं पाहिजे. मी कोण आहे मला काय माहिती, कुठून आलो काय माहिती. याच्या शरीरात जीव आहे, एकदा तो निघून जाणार, गेल्यावर लोक त्याला जाणार. लोक रडायला तयार आहेत, पण आता रडूही देत नाहीत लोक. आपल्या वाटावरच बघा तुम्ही शेड मारलेले, आणि कोरोनाच्या पेशंट इकडे जाळले, हाय कोणी जाळायला, हाय एवढी गर्दी, 4च लोक असते जाळायला, जाळून टाकले. तुमचं तरी भाग्य आहे की तुम्हाला श्राद्ध करता आलं बरं का, काय कोण कुटुंब. आमच्याकडे श्राद्धालाही कुणी नाही, 10व्यालाही कुणी येईच ना मला. कारण आता काय झालं, प्रेम नाही ना. मी ज्या भागात गेलो का, इथं राहिलो 5 महिने, पण तिकडे गेलो, तिकडल्या भागामध्ये अजूनही श्राद्ध नाही, 10व्या नाही, उभं थोडं चालू झालं. आणि याचं उत्तर कळलं का, शेवट त्याला सुंदर उदाहरण आहे. तुका म्हणायचं, तुका म्हणे मुक्ती परिनिर्णवरी आता दिवस सुचावी. आमचा शेवट गोड होण्यासाठी त्याला 2 मोठे उदाहरण आहेत. शेवट गोड व्हायचं असेल तर त्याला साधं उदाहरण आहे, एक अन्नदान पाहिजे, वस्त्रदान पाहिजे, अज्ञानदानही पाहिजे. आता तुम्ही पाहिलं असेल, आपण माणूस गेल्याच्या नंतर जेवढं दान करतो तेवढं जिवंतपणे त्या माणसाला देतो. गेल्यावर तुम्ही चप्पल दान केलं, छत्री दान केली, सत्राची दान केली, हंडा दान केला, कळशी दान केली, पण त्या माणसाला काय फायदा? त्यांना जे पाहिजे ते दिलं पाहिजे. त्याला उत्तर आहे तुकाराम महाराजांचं. तुकोबारे म्हणतात, माझी सुद्धा माझ्यावर कोपले, कोपला पाटील गाजे हे कोपला पाटील Yeah.
सगळे लोक चांगलं बोलतात. एकदा तुमची परिस्थिती हिनदिन झाली, हे बघा, पैशाने हिनदिन झाले तरी लोक नाव ठेवतात, शरीराने तुम्ही दुःखी झाले तरी लोक नाव ठेवतात. पॅरलेस झाले, कोणा कशी किंमत राहिली तुमची? झाला पॅरलेस, किंमत संपली. तुम्ही पॅरलेस नाही झाला, म्हातारे झाले, हात पाय चांगले, पण किंमत संपली ना. आणि त्या काळामध्ये जो माणूस त्या मायबापाची उठाठेव करतो तो खरा भाग्यवान आहे. त्यानं नम्रपणाने बोललं पाहिजे. आता कधी कधी काय होतं माहिती का, आयुष्यभर जे मालकरी राहिलं ना त्याचा शेवटला बनवास होतो बरं. आणि आयुष्यभर ज्यानं कोंबडे खाल्ले त्याची मजा असते शेवट. देव नाही खास जे खाणं सणासण कोंबडे खात त्याचे पोरं त्याला बाजावर सांभाळत्या. आणि जे रोज काकड आरती करतं वासुदेव कांगोळ वास, घरी मुका झाला त्याचं पाय, घरी नीट बोलत नाही, मग ते काही ते नसतं, त्याला पुरावा आहे. तुमचं कर्म जसं असेल तसं तुम्हाला कळेल. तुम्ही चांगलं कर्म केलं, तुम्ही तुमच्या 20 वर्षाच्या काळात पैसा कमवला तर तुम्हाला सुखी जगता येईल. तुम्ही विशिष्ट काळामध्ये जर तुम्ही धनसंपदा कमवली, लग्न कधी केलं पाहिजे? 60ला. एकाला ड्युटीला लागलं 35ला, मस्त पैकी पगार होता 65-60 हजार रुपये. माझा एवढा पगार आहे म्हणजे त्यानं जागा बिगा घ्यावा का नाही? ती आपलं संसार करीत राहिलं, ह्याला दे, त्याला दे, भावाला दे, बहिणीला दे, मिळून दे, सासऱ्याला दे, सगळ्याला दिलं त्यानं. सगळ्याचे लग्न केले, मिळूनीचे केले. 60 वर्षापर्यंत त्यानं तेच काम केलं लोकांचं आखून. आणि 60ला काय झालं माहिती, त्याला असं वाटलं रिटायरमेंटचा पगार आला, एकदा झालं 25 लाख रुपये. त्याला वाटलं बरं झालं, अंबाजोगाईला जागा घेऊन बंगला बांधू. त्यानं 60ला जागा घेतली, 61ला बंगला पूर्ण झाला आणि 62ला त्याचं वर्ष श्राद्ध आलं. तो जागा घेतली 60ला, 61ला बंगला पूर्ण झाला आणि 62ला तुझं वर्ष श्राद्ध आलं. तू राहिलाच नाही ना घरात. राहिला का? तुझं सगळं कुणासाठी केलं? मग तू काय कर, स्वतःसाठी काहीतरी कर ना. याचं परत नाही मला, हे परत नाही गाव. हे बघा, सोनिवरा गाव परत नाही आपल्याला. ऐका बरं का, सोनिवरा गाव परत आपल्याला नाही, हे राष्ट्र आपल्याला परत नाही, हे देश आपल्याला परत नाही. कारण रामकृष्ण आले गेले, त्याने जग गावची संत होते, त्यांना जावं, संतांचे सुद्धा पुण्यतिथ्या करावं लागले, पण जावं लागलं. संतांना जावं लागतं, देवाला सुद्धा जावं, देवाला सुद्धा. तुम्ही म्हणता ना आपल्याला काय येथे उरू नाही आले अवतार, इथं कोणीच नाही आलं. सगळे 9वी मरगे, 10वी मरगे 788, 33 कोटी देवता मरगे, पडे काल की फाशी. ही सगळे मरणारे. मग इथं जगायला कोण आलंय? कोणीच नाही, फक्त शिल्लक राहायचं, जाताना काही न्यायचं नाही. आता तुम्ही म्हणता काही न्यायचं नाही म्हणजे एवढं लोकांनी. आमचे दत्त साने नावाचे आळंदीमध्ये चिखलीला मोठे नगरसेवक, 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, इतकी संपत्ती, पण जाताना काहीच नाही. फुलं टाकले अंगावर, ते लांबून गाडीवर. संपत्तीला किंमत नाही. तुम्ही जाताना कशी गेला त्याला किंमत आहे. तुमच्या जवळ कोण होतं, रडत कोण होतं, तुम्ही बघितलं कुणाला, मग किंमत. तुमचे जर तुमच्या जवळ नाही तर काय त्याला करायचंय? पण आता पुढे इथून पुढे एक विनंती करतो, उगं माणुसकीच्या नावानं जगायचं आणि आनंद काय घ्यायचं माहिती का? काय उपयोग आहे? ह्या घरात आणण्यासाठी, स्टेटीसाठी माणसं जगतात, पण जाताना इथं काही शिल्लक राहणार नाही. मग तुम्ही म्हणतात रामाची अयोध्या, कृष्णाचं गोकुळ, शिर्डी साईबाबाची शिर्डी. आता ही ह्यांचे नाव पडले त्या गावाला. शिर्डी म्हटलं की लगेच, आळंदी म्हटलं का लगेच. तुम्ही पहा, पंढरपूर म्हटलं की पांडुरंगाचंच नाव येतं, किती लखपती असू द्या, यांचे नाव आहे. जेजुरी म्हटलं का खंडोबा, लगेच नाव यायचं. आपलं कुठं काय? आपलं आहे काय ना? बारामती म्हटल्यावर कोण येतं? बाकीचे म्हणतील तू काय तुला काय येतं, उठूनच गेलं राष्ट्रवादी मध्ये. ते काय भाजपचं का तुमचं गावच नाही? तसं नाही. हे झालं कीर्तनातलं बोलणं झालं, पण कीर्तनामधलं बोलणं थोडा फरक असतं. कीर्तनात आता एवढं लेकरू आहे आणि ही जरा कलाकार दिसते. तू कितीला रे शाळेत? कितीला आहे? पहिलीला. तू कितीला आले? 7वीला आहे. तू मोठा आहे, मग 7वीला आहे ना. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं म्हणते. टाळ्या वाजवण्यासाठी वा, असं काहीतरी पाहिजे लेकरू. तुमच्या गावात बरे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, चांगली शाळा संस्था चांगली चालती, तुझे तर मुलं चांगले आहेत आणि सगळ्यात मिलिटरी आहेत.
सगळ्या क्षेत्रात परिपूर्ण तुमचे माणसं आहेत महाराज, कोणत्याच बाबतीत कमी नाही. आणि कशामुळे माहिती का, ती सगळ्या बाजूने गुण संपन्न का. आता जे नव्हतं ते बी तुमच्या गावात आलं, सिस्टीम नव्हते ते आल्या, मंडप आले, सिस्टीम आली. तुमच्याकडे सध्याला कोणाला मागायची गरज नाही राहिली, आणायची कोणाची गरज नाही. आता महाराज आहे का नाही तेवढं नसत, फक्त महाराज नाही बाकी गायक होते, आबा होते गायक, त्यांचे बंधुराजे सगळे बसले इथं, दादा सगळे होते. हे सगळं तुमचं जुनी खाण आहे. पण तरी तुमच्याकडे एखादा महाराज पाहिजे होता. पाहिजेच कशामुळे माहिती का, सांप्रदायिक महाराज एवढे मोठे म्हणजे एखादा तरी तुमचं उभा पाहिजे याचे, तुमचं इकडं नाही. आणि पाहिजे कशामुळे माहिती याच्यात तरी काही कमी वाटतं का तुम्हाला. खरं सांगा, इकडे बी लय महिना पडतो, आता 2-4 महिन्यात बंद झालंय आमचं. आता काय सांगू, आमची अशी जिरली. आता जर आम्हाला कोणी फोन केला महाराज येते कीर्तनला, आम्ही म्हणतो हो. पहिलं कसं म्हणायचं माहिती का, कीर्तनला येते का, नाही पाहून सांगतो. आता काय म्हणतो माहिती का, कुठं कार्यक्रम नाही, आपण जर म्हणलं पाकिटात कसं, अहो किती द्या, त्याला विचार आता किती का, आता नाही तर काय नाही कुठं ना. आणि या 2-4 महिन्यात काय झालं माहिती का, आमचं वजन कमी झालं, 5-10 किलो कमी झाले वजन. लोकांच खायचे, आता कोणी खायला बोलीत नाही, घरी कोण नीट बोलत नाही. आपण म्हणून पाहिलं पाणी तापलं करा आंघोळ, पण पहिलं नाही खास होतं. पहिलं बी तसंच होतं. पहिलं तर म्हणून घरी आलं ना, पहिलं की म्हणायचे आमचा सप्ताह आज आलाय, असं होत होते. आता वजन कमी झालंय आणि सगळ्यांना विनंती करतो, सप्ताह परमार्थ हा परत चालू होईल. पण हे सगळ्या निघून गेल्यावर एकच करायची इथून पुढं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जो अनुभव आला, तर ज्ञानोबा योगी आहे, ज्ञानोबा योगी आहे. योग्यांचं एक वेगळं जीवन असतं, योग्याची एक वेगळी दिशा आहे. ती दिशा कशी आहे का, तुम्ही इथं आलात परत जायचंय या पंगतच्या पहिल्या शब्दात बाजारात तुम्ही आलात, एक बाजारात गेल्यावर तुम्ही एक वस्तू देतो आणि एक घेतो. देणारा दुकानदार आहे, घेणारा ग्राहक आहे. तसं तुम्ही एक जन्माला येतो आणि एक तुम्ही पाहिलं असेल इथं जनगणनेमध्ये लई 100 आणि 200 माणसं वर्षाला कमी होत नाही. हा तुम्ही पहा, मृत्यूची नोंद आणि जन्माची नोंद फक्त 10-20 लोकांचा फरक पडतो, 5 किंवा 10. एक जन्माला येतो आणि एक म्हणतो, एकाने यायचंय आणि एकानं जायचंय. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपण म्हणलं ना, बाबा आता झालं ना, कवर राहायचं, ते म्हणतो काही नाही, पण मला एकदा सरपंच व्हायचं. तुला मंदिराच्या शिखरावर नेवांवरून मोठा खाली, आता तू काय सरपंच होत. आता तुझ्या गवड्या पुढे गेला काय सरपंच होय. सरपंच सुद्धा होताना त्याला क्वालिटी असते. आता आमच्याच गावामध्ये महाराज मी 5 महिने इथं होतो ना, बरं का, आमचं एक गल्लीच अंधारात सगळी. एक डीपी जळाली, आम्हाला बोलायला सांगितलं, म्हणले डीपी जळाली. मी आता अवघड झालं काम. ते म्हणले पण फोन केल्यावर सरपंचाला जमते. आम्ही फोन केलं म्हणलं मामा असं डीपी जळाली. ते म्हणले या घेऊन. आम्ही पहिली डीपी घेऊन गेलो, 63ची डीपी, पैसे थोडे जजमेंट केलं आणि गेलो. आता आपल्याकडे इमानदार माणसं आहेत दरवर्षी आणि रेग्युलर बिल भरणारे माणसं आपल्याकडे. गावात लई गल्ली आमच्या मीटर लई क्वालिटी. वा वा वा. आम्ही आकडेवारी काढली ना, आकडेवारी वा वा वा. 6 मीटर होते, त्याचे 2 रेग्युलर फिरणारे, आम्ही कोणीच नाही. 2च माणसं भरायला, 2 किंवा 3.
बाकी नाही. मग बाकी सगळे असेच होते आम्ही. मग ते त्यांची कृपा असल्यामुळे सरपंचांनी ती आम्हाला दिली मागं. बरं ते दिली काय आमचं नशीब वाईट ती 2-3 महिन्यात परत जळाली. आता परत लोक म्हणले परत पैसेच नाही गोळा होणार. बरं बघा बरं का जे बिल भरीत नाही आकडा टाकेल काय म्हणतो माहिती मागच्याच महिन्यात आलते माग आहे आता कसं काय. तरी पैसे थोडे गोळा केले. 63 ची डीपी नेली 100 ची परत मागितली. 50,000 रुपये देऊन सुद्धा मिळत नाही. आणि ते डीपी आणून गाव अंधारातलं बरं केलं. ते गल्ली आमची याचा फायदा आहे का. कुणीतरी कृपा केल्याशिवाय या गोष्टी होत नाही. आणि नेमकं आपल्याला काय घडतं माहिती का आपल्याला काय करायची गरज नाही आपल्याकडे काही नाही असं आपण म्हणतो. आता सहज सांगतो तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आता सासू सून बसल्या होत्या. सासू म्हणजे सुनबाई एक चपाती दिली मला तो एक भागत नाही माझं. ऐका बरं का सुना एक चपाती दिली कसं भागल माझं. तुम्हाला फक्त अजून अर्धी चपाती दिली. सुन काय म्हणली आत्या तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं कमी जेवायचं उठा. मग तरी एका चपाती उठली हो आणि सुन तशीच जेवाय बसली. सुनानं काय केलं माहिती का दुसरा घास घ्यायचा ना देव एक घास सुनाला गुचकी लागली असं केलं. एक गुचकीत गेली बाई. म्हातारीनं सगळ्या चपात्या खाल्ल्या पुन्हा. सगळ्या चपात्या खाल्ल्या म्हातारीनं. आणि याचं उत्तर ही कोण आहे म्हणत नाही तुम्ही तुमच्या हातात आहे तुम्हाला असं भ्रम होतो हे मा सगळे नाही 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 तेच सत्य आहे. कोण बोलवितो हरिवीर सगळं त्याच्या हातात. आपल्या हातात फक्त रडणं ते सुद्धा आता राहिलं. आता सगळे लोक काय करते फोन करून सांगते तुमचं गेलंय निघालं या. हे काय म्हणते पैसे घ्या आणि तिकडं जाळा इकडं आणू म्हणते का इकडं आणा. आता तुमचं दिलंय म्हणलं माझं 8 तास होता मला तोंड पाहू द्या तोंड पाहू द्या. आता कोणी पाहून देत आता तोंड. आता माणसं काय करायचं मेल्यावर माणसं काढायचं माहिती का मेल्यावर पुन्हा पाणी ती द्यायचं असतं काहीतरी नदीला गेल्यावर जास्त पाणी देत्या. अरे जिवंतपणे नाही पुन्हा मेल्यावर काय पाणी देण्यात माझे. बरं ती जी मेलेलं आहे त्याला तर म्हणलं हंडा भरून आणा ती बोललं ती पाणी देणार थांबतील का एक नाही थांबायचं. कोण थांबायला विठाला विठाला विठाला. आणि सध्या सगळे लोक सुखात होते दुःखात एक नाही. एका सुनानं म्हातारीला कोप बनवली. कोप कळतील तुम्हाला शेतात असतील बा पळसाचे ते फाटी बिटी ती कोप बनवली. म्हातारी कोपीत राहायची सुन बंगल्यात. एके दिवशी सुनाला म्हातारी काय म्हणली माहिती ए सुनबाई मला तू कोपीत ठेवलं तू बंगल्यात राहती. तिनं सरपंच बोलवलं गावातले लोक बोलवले तिनं बोबाटा केला म्हातारीनं. सुनाला काय म्हटलं माहिती उद्या मला बाहेर काढतील लोक आणि हिला मध्ये ठेवतील. सुन नाही हुशार होती. सुनानं म्हातारीच्या कुपीलाच आग लावली रात्रीच. पण म्हातारी नाही खास होती. राष्ट्रवादीचे पैसे घ्यायचे पंचायतचा प्रचार करायचे. दोघांचे पैसे घेऊन मतदान भाजपला करायचे. लई म्हातारी खास होती. म्हातारी कुपीतच नव्हती मांडली केला गेली सप्त्या कोप जळाली सकाळी सावडली बिवडली म्हातारी. म्हातारीचं राग नेऊन टाकली ना गंगाला. 2,500 रुपये गाडीला भाडं गंगा खेळला नेली म्हातारी. म्हातारी सप्त्यातच मांडली खेळला. म्हातारीचं कीर्तन आलं मला 14व्याचं मांडलेकरचं संपलं म्हातारी माळीवर गेली. 2-3 दिवस तिथे थांबली पाहुण्यांकडे. आणि म्हातारीला वाटलं कवर थांबावं लोकांच्या गावात. म्हातारी आपली 9च्या गाडीने बसली उतरली इथं स्टँडला गावात. आमचं चालू होतं सत्याचं आपलं ते 14व्याचं कीर्तनाचं. पहिला अभंग बिगम झाला होता. म्हातारीला वाटलं बाया कुठं जायचं घरी कशाला सुनलंय भोकती आपल्याला जावा कोणाच तरी कीर्तन असेल तिकडं. म्हातारीचा फोटो लावलेला
अख्खं गाव बसलेलं सब्जाला. वाटत तिला 2-3 म्हाताऱ्या दिसल्या. तिच्याच मैत्रिणी होती. म्हणली बाया आणि तू ठकाबाई इकडं कुठं आली? ते म्हणजे कुठं म्हणजे कीर्तनला चालली. कुठं झाली? ती म्हणजे बाया कीर्तनला हीच 14 वय. तिचं नातू कुठून आला होता. नातानं पाहिली म्हातारी ती घासाकनच काढ. ते म्हणला आजी तू इकडं कसं काय? तू आता 14 वय गावात. ती म्हणे मी निवत खायला आले. आता जिथं 14 गोड जेवण तीच निवत खायला म्हणजे बाकीचे काही जमतील का? ती म्हातारी काय करे माझ्याकडे आणि पाया पडलं. ते पाहिलं फोटो वरली ही तर सारखी दिसत वाटूनच झालं मला. म्हातारी मला म्हणली भाऊ कुणाच कीर्तन चाललं ना आपल्याला काय माहित नाही भाऊ कुणाच चाललं. आपल्याला काय माहिती कुणाच. म्हातारी लई क्वालिटी बस होती. म्हातारी म्हणली मा कीर्तन तू करतो. मी आता तुझ्या सुनाला इच्छा सुनाला जवळ घेतलं. सुना म्हणली सुनबाई कीर्तन कुणाचं? ती म्हणली तुमचं आणि कुणाचं? त्यामुळे एवढं गावाला स्वयंपाकाला ₹1,00,000 खर्च झाला ना. ते तुम्ही कसं खाला? ती म्हणली निवत खाला आली. ती सुन म्हणली कावळा येत असतं. ती म्हणली तुला अक्कल आहे का? कावळ्याला कोरोना झाल्यामुळे कावळा येत नाही आता. आणि मोदी सरकार आल्यामुळे आता आम्हालाच पाठवायचे बरोबर. म्हातारीने नाव टाकलं. सगळं गाव बघायचं. वा वा म्हातारीची पंक्ती किंमती उठल्या. म्हातारी म्हणली सुनाला आज संध्याकाळी मला जायचंय. सुन म्हणली आता बरं झालं वरून खाली आला. तुम्हाला वर कोण भेटलं होते? म्हणजे तुझ्या मायबापानी एक मी एकाच रूम मध्ये होते वर. आता तिचे मायबाप 5-6 महिन्यापूर्वी जायला होते. लई खास. ती काय म्हणली माहिती सुनाला तुझ्या आई बापाची थोडी हाल आहे आणि त्यांना सांगितले तुला काहीतरी वर दे म्हणून. आता आई बापाला द्यायचं म्हणलं ती लई खास पिशव्या भरल्या पाहिजे ना. आणि ती म्हणजे आता कसं जायचं? म्हणजे काही नाही आम्ही कोट्यात बसणार तो आग लावून जाणार आहे मी वर. ते म्हणजे आता पण हे तुम्ही खातान का? म्हणली मग ये बघ तू एक कर. तू काय कर तू जाऊन ये 2-4 दिवस वर. आणि ती म्हणजे आता कसं जावं? ती म्हणजे काही नाही आपण कोप बनवतो त्याच्यात बस मी आग लावते. आधीच नाही सुन परत वापस. आता ही कीर्तनातली बरं का तो उद्या कोणी काही करू नका बाई. मला नशिबाला ताप यायचा परत. लोक म्हणतील झालं काय बोललं कशाला. हे बघा त्याला बघे केले कर्म झाले तिची भोग. जसं कर्म कराल तसं फळ आहे. आता ऐका कैकेयीनं मागितलं राज्य भरताला पाहिजे होतं का? नाही कैकेयीनं मागितलं राज्य भरताला पाहिजे होतं का? बरं भरताला पाहिजे का नाही ही आधी कैकेयीनं तपासून घ्यावं का लगेच मागावं? नाही कळलं का? आता परत सांगतो अलीकडे थोडं रामायणातलं माग गेलं. आता त्याच्यात पुढे ऐका सोयरा राणी साहेबांना मनातून वाटायचं राजाराम राजे व्हावा. कोण? त्यांचा मुलगा. शंभू राजापेक्षा माझा पोरगा काय व्हावा? राजा व्हावा. ही कुणाला वाटायचं? आईची इच्छा आहे. पण माझ्या मुलाला पाहिजे का नको बघायला नको का? शेवटी कैकेयीचं तोंड कुणी नाही पाहिलं. भरतानं पाहिलं का? मरेपर्यंत भरतानं तोंड नाही पाहिलं. मग आई ऐका बरं का तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही नाही पोराकडून इच्छा करायची. तुम्हाला वाटलं ना महापौरला एवढं मिळायला पाहिजे. नाही नाही नाही. आता काही वेळेस काय होतं माहिती का प्रत्येक मुलीच्या आईला काय वाटतं? प्रत्येक मुलीच्या आईला
काय वाटतं माहिती का, माझ्या लेकीला सासू नसावं. नाही, लीक गेले 5-6 महिने ती खपावा असं वाटतं कुणाला. प्रत्येक लेकीच्या तुम्ही न संकल्प होतं नाही का, ही जी वाटतं का नाही हा भ्रम आहे. पण जर तिच्या सुनाला विचार केला नाही सासू मारावं राहिलं कुठं काय, आणि याला पुरावा आहे का, तुम्ही इच्छा व्यक्त करता ती मिळत नाही, तुम्हाला जर फळ पाहिजे असेल तर त्याला पुरावा आहे का. आता आपल्याकडे गुरुवार पूजित आहे, तुमच्या गावात सुद्धा उपास धरणाऱ्या महिला भरपूर आहे. आपल्या गावात परंपराच उपासाची. माझ्या आईला विनंती करेन, लय उपास तपास कोरोनाच्या काळात धरू नका. या ही कोरोनाचा काळ आहे ना, ह्याच्यात जी महिला जास्त उपास राहील ती नाही राहायचं नाही. कारण उपाशी पोटी जर माणूस असला तर त्याची प्रतिकार शक्ती कमी पडते आणि मग त्याला लागण झाली का ती मरत. आमच्याकडे धोंड्याचा महिना एक धरला ती मेलं. धोंड्याचा महिना धरल्यामुळे उपास महिनाभर, पण कोरोना झाला मेलं ती. काय उपयोग आहे त्याचा, शेजारी गेल्यावर काय करायचं त्याला. म्हणून तुम्ही इथून पुढे आता गुरुवार आले असते ना, आता पुढं आहे का नाही तुमच्याकडे, नाही आता आले असतील का, आहे आता ह्याच महिन्यात. ह्या गुरुवारी इथून पुढे गुरुवारी ते लक्ष्मीची पूजा करू नका, त्याच्यापेक्षा एक करा, आपली सासू चौरंगावर बसवा, म्हातारी गुरुवारी दिवसभर पूजायची, शुक्रवारी उचलायची. अहो खरंच आहे, खरी लक्ष्मी घरात आहे. तुम्ही लक्ष्मी पाहिली का, पाहिली का, तुम्हाला पाहिजे का, ती घरात आदिशक्ती आहे. ते नाही का त्याला अनंत निर्गुण प्रकट भवानी, अनंत निर्गुण प्रकट भवानी, मोहमहिषासुर मृदन गुणी, मोहमहिषासुर मृदन गुणी, त्रिविध तापाची करवया झडणी, त्रिविध तापाची करवया झडणी, भक्त लागी तो पावची निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मगन, आईचा जोगवा मगन. आदिशक्ती आहे. तुम्हाला माहिती का, आपल्या घरामध्ये आपण आदिशक्तीला महत्व देतो, पण तुळजापूरची सुद्धा घरात आहे आदिशक्ती आहे ती. आपल्याकडे 3.5 पीठ म्हणतात. 3.5 पीठ म्हणजे कोणते, आता ऐका. एक पीठ आई तुळजाभवानीची, दुसरं पीठ बहीण, तिसरं पीठ पत्नी, आणि अर्ध पीठ कोणतं माहिती का, मुलगी. हे पीठ आहे. हे घरातल्या ह्या तिन्ही जी आहेत ना, 3.5 की हेच नाते जोडतात. आई आहे, बहीण आहे, पत्नी. नातं कुठून चालू होतं आपलं, आईपासून मामा मावशी हे होते का नाही, मग बाजू पत्नीपासून हे बाकीचं सगळं भूकंपात गेलेलं हे सगळं जवळ येतं पुन्हा. आणि मुलीपासूनही परत पडा, ही स्त्री आहे आदिशक्ती. स्त्रीनं सगळे नाते जोडण्यात गेले. स्त्री आहे. तुम्हाला माहिती का, आई कशी असते, इन भीती चांदणी तू चंदनाची कोर, रे शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमधी उभावी सजगेन, आई देवा पाशी निघ, आई तुलाच ग भागीन, आई माझी माईचा सागर, दिला देवी जीवनकार. आई अजून एक बाप पण तसंच आहे. आता काही लोकांना बापाची किंमत कळत नाही, काही लोकांना कळते. काही बाप असे असतात. एक बाप मला असं भेटला, मला बाबा आपलं पोरग 5 वर्ष सरदार होते, आपल्याला माहित नाही. मला कधी माहित झालं, ते मला काल हो, मला काल कसं काय, ते मला मी आत गेलो ती बाहेर आलं. दोघं सारखेच ना, पण बाप कसा पाहिजे माहिती का, ई बाप स्वाभिमानी बा, ओ बाप कन कर कन, ई ज्याच्या काळजात सुदना जणूची संवेदना, रे त्याची पहाडाची छाती, त्याची हृदय गुणवंत, त्याच्या घामाच्या ठिबक हिरे मोत्याचा रुबाबा. नुसतेच काही बाप झाले, पण बापाचं कर्तव्य ज्याने पार पाडलं नाही त्याला धोका आहे. मृत्यूच्या समयाला पूर्ण नाव ठेवतात महाराज.